काल मुंबईत टीम इंडियाचा भव्य रोड शो झाला आणि त्यानंतर आज सरकारकडून विधान भवनात 4 शिलेदारांचं स्वागत झालं आणि त्यात सूर्यकुमार यादवच्या कॅचवरून शाब्दिक बॅटिंग पाहायला मिळाली। पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। कॅच बसला हातात। ते बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं। निमित्त होतं विधिमंडळात टीम इंडियाच्या महाराष्ट्रातल्या 4 शिलेदारांच्या स्वागताचं। पण शाब्दिक बॅटिंग सूर्यकुमार यादवच्या त्याच फायनलमधील कॅचवरून रंगली। सूर्यकुमारनं तो कॅच माझ्या हातात बसला असं म्हटलं। त्यानंतर रोहित शर्मानंही चांगलाच हशा पिकवला। बरं झालं बॉल हातात बसला, नाहीतर मीच बसवलं असतं असं मिश्किलपणे रोहित म्हणाला आणि हास्याचे फवारे उडाले। मी काय म्हणू, माझे वर्ड्स संपले। मला माहित नाही आता काय बोलायचं, पण थँक्यू सो मच। कॅच बसला हातात। अरे कसं असं डिफरंट मॅचेस मध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय। सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं। रोहितनं लोटपोट केल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही त्याच कॅचवरून शाब्दिक स्कोर पुढे नेला। ज्या प्रकारचा तो झेल घेतला, तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता। त्याच्यावर सूर्यकुमार यादव, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक। संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला। रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं, पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं। आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यानंतर एवढा उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत। आपल्या इथला खिलाडूपणा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं, कॅच तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला। पण असा हा काही योगायोग नव्हता, तो तुमचं श्रम होतं, तुमची प्रॅक्टिस होती, त्यामुळे इतका कठीण कॅच तुम्ही पकडू शकले। असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचा, तो परत आत फेकायचा, परत आत येऊन तो पकडायचा। इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे। आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव, अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। सूर्यकुमार ने त्या दिवशी एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया। सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल घाबरून। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या 4ही मुंबईकरांचं विधिमंडळात सरकारकडून स्वागत झालं। सरकारनं क्रिकेट टीमला 11 कोटींची रक्कमही जाहीर केली। इधर आने के लिए यहाँ बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो स्वागत किया हम लोग का, तो पता नहीं, ये उम्मीद मैंने कभी ऐसे की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा, लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा। तो मराठी थोड़ा ट्राई करता हूँ लेकिन अटक जाता हूँ कभी कभी, तो जय महाराष्ट्र। आमची मुंबई जय महाराष्ट्र, आमची मुंबई जय महाराष्ट्र। हे माझ्यामुळे की नाही, सूर्या किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालंय, सगळ्या प्लेयरमुळे झालंय। त्याच्यासाठी
आणि लकी पण आहे, कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे. मुंबई टीम इंडियाचं गुरुवारी जोरदार स्वागत झालं. मुंबईकरांचा प्रचंड जनसागर उसळला. त्यावरून सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानंही मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल, ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो. आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे. आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो, कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना, अशा प्रकारची परिस्थिती असते. पण थँक्यू रोहितजी, तुम्ही त्याचा उल्लेख केला. खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. व्यासपीठ क्रिकेटरच्या स्वागताचं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी सूर्यकुमारच्या कॅचचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंना डिवचण्याची संधी सोडली नाही. सूर्यकुमारजी, तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही. आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कोणी कधी विसरू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.